नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती स्वागत। तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग येते कारण कोकण ट्रिप झाली, त्याच्या आधी विजयवाडाची ट्रिप झाली आणि आपली काही नदी ट्रिपच झाली नव्हती। तर आज फायनली आज 31 तारीख आहे आणि आपल्याला आज ग्रुप वरतीच बुकिंग भेटलंय, ते आहे आंध्र प्रदेश ताडपत्रीचं। तर 1.5 टन लोड आहे आणि आपण पोहोचलो डायरेक्टली वाघोलीला लोडिंग पॉइंट वरती। तर चला मित्रांनो, इथं गाडी लोडिंग करूया, दाखवून देतो तुम्हाला काय प्रोसेस आहे, काय मटेरियल आहे आणि ते घेऊन आपल्याला रात्रीच जायचंय। तर बघू जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेलच। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि भरपूर दिवसानंतर ब्लॉग येतोय तर थोडंफार इंटरेस्टेड नक्की असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात इथून करूया। तर हे आहे लोडिंग पॉइंट रेनॉम, इथे आपल्याला गाडी भरायची आहे। गाडी लोडिंग चालू आहे, एवढं झालंय लोडिंग आणि अजून थोडंफार बाकी आहे। तर कारण आपल्याला जायचंय 2 स्टेट मध्ये, एक आहे कर्नाटक आणि दुसरं आहे आंध्र प्रदेश। तर दोन्हींचा टीपी वेगवेगळ्या साईडवरतून काढला जातो। तर कर्नाटकचा तर परिवहनच्या साईडवरती निघेल आणि आंध्राचा जर टीपी काढायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी साईड आहे, ते दोन्हींच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो आणि टीपी कसा काढायचा ते पण तुम्हाला थोडक्यात सांगून देतो। परिवहन.gov च्या साईडवरती जाऊन ओके करा, त्याचबरोबर डेस्कटॉप साईडमध्ये ओपन करून घ्या। डेस्कटॉप साईड ओके, इथे आहे ऑनलाईन सर्व्हिस, चेकपोस्ट टॅक्स ओके, त्यानंतर 3 डॉट बॉर्डर टॅक्स पेमेंट, त्यानंतर इथे आल्यानंतर सिलेक्टेड स्टेट करायचं आहे, कर्नाटक व्हेकल टॅक्स कलेक्शन ओके। हे ओपन झाल्यानंतर गाडी नंबर आणि गेट डिटेल्स, व्हेकल डिटेल्स येतात तर ते तुम्हाला फिल करून घ्यायचे। त्यानंतर बाकी हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर पेमेंट डिटेल्स येतात, नंतर कॅल्क्युलेट टॅक्स, तर इथे दाखवतं 333 रुपये, तर पे टॅक्स डिटेल्स येतात, कन्फर्म। तर मित्रांनो, आंध्र प्रदेशचा टॅक्स काढण्यासाठी ई प्रगतीची साईड आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे। तर इथे चेकपोस्ट आहे आणि इथे आपल्याला काढायला आहे टेम्पररी परमिट। तर आंध्र प्रदेशची साईड ओपन झालेली आहे आणि इथे तुम्हाला गाडी नंबर टाकायचा आहे आणि चॅसी नंबर टाकायचा आहे। तर गाडी नंबर एंटर करून घ्या, त्यानंतर चॅसी नंबर ॲड करा, गेट डिटेल्स करा। तर तुम्हाला गाडीचे पूर्ण हे डिटेल्स फिल करावे लागतात। त्यानंतर नेक्स्ट आणि पेमेंट मोड, तर एवढीच प्रोसेस असते। त्यासाठी तुम्ही RC वगैरे किंवा इन्शुरन्स डॉक्युमेंट्स वगैरे, परमिट, हे सगळे डिटेल्स तुम्हाला फिल करावे लागतात आणि नेक्स्ट करून पेमेंटची प्रोसेस होते। तर याची पण सिंपल आहे, फक्त हे बाकी सगळं भरून घ्यावं लागेल आणि मग टीपी काढता येईल। आणि आपला टीपी स्वतःच काढत चला, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण एजंटचं कमिशन वगैरे असतं किंवा चेकपोस्टवरती गेल्यानंतर भरपूर पैसे लागतात, एक्स्ट्रा पैसे मागितले जातात। त्यामुळे आपला आपण टीपी काढला नंतर प्रिंट काढून घ्या आणि ती आपल्याबरोबर प्रवासामध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला टीपीचं कुठेही टेन्शन येणार नाही आहे। तर चला मित्रांनो, गाडी लोडिंगला अजून थोडा टाईम आहे, तोपर्यंत आराम करूया आणि एकदा पूर्ण फायनल गाडी लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवून देतो किती मटेरियल आहे आणि आपण कोणत्या रूटने जाणार आहे। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, भेटूया आता गाडी लोडिंग झाल्यावर। तर झाली आहे मित्रांनो गाडी लोडिंग फायनली। पाहिलं असेल म्हणजे बॅटरीज वगैरे आहेत आणि मोटर्स आहेत, त्यानंतर ते 3 ड्रम आहेत आणि लाईटचे थोडं हे आहेत। तर एवढंच मटेरियल आपल्याला घेऊन निघायचं। तर चला पेपर घेऊया आणि आपला प्रवास सुरू करूया। तर आलोय मित्रांनो हायवेला आणि झालाय आपला 950 किलोमीटरचा प्रवास सुरू। तर वाघोली मार्गे आपण थेऊर मार्गे जाऊया, म्हणजे आपण डायरेक्टली सोलापूर हायवेला पोहोचू। तर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन म्हणजे बाहेरूनच आपला प्रवास आता सुरू झालाय।
तर इथून एक 7-8 किलोमीटरवरती सोलापूर हायवे आहे. चिंतामणी गणपती मंदिराकडे इथून पण रोड आहे जाण्यासाठी. तर समोरच मित्रांनो आपल्याला दिसत असेल सोलापूर हायवे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट, जायचं आहे पंढरपूर मार्ग आहे, पंढरपूर सांगोला मार्ग आहे. तर चला इथून लेफ्ट घेऊया. 190 किलोमीटर इथून पंढरपूर आहे. तर एक 4-5 तासाचा रनिंग आहे. सकाळपर्यंत आपण कर्नाटकमध्ये पोहोचू. इथं भारतचा पेट्रोल पंप आहे. तर एकदा डिझेल भरून घेऊया 2500चं, म्हणजे जे आपल्याला विजयपूर पर्यंत कव्हर करता येईल. आणि मग तिथं कर्नाटकला गेल्यानंतर टाकी फुल करून घेऊया. 2500 रुपयाचं मस्त असं डिझेल भरून घेतलंय. ज्यात आपण विजापूर म्हणजे 270-280 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळं 2500चं डिझेल सफिशियंट आहे. ॲक्च्युली 2000तच गेलं असतं, बट तरी पण 2500चं आपण भरून घेतलंय. कारण ऑफ रोड आहे थोडा, म्हणजे सांगोला जर तो मार्गे जायचा आहे तर थोडा रोड खराब आहे. म्हणून बघू, तेवढं तर डिझेल पाहिजेच. आता फुल होऊन जाईल. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आता रात्रीचा वेळ असल्यामुळे काही दिसणार नाहीये आणि नदीला पाणी फुल सोडलेलं आहे, पण अंतरामुळे काही दिसू शकत नाहीये. तर चला मित्रांनो, पंढरपूरमध्ये आपल्या पुण्यभूमीमध्ये आपलं स्वागत. तर पोचलोय मित्रांनो आपण जतला आणि आता सरळ आपण जाऊया विजयपूर म्हणजे विजापूर. तर हा स्ट्रेट रोड जातो विजापूरला. आणि आता वाजले आहेत 4:30. तर 5 वाजेपर्यंत आपण विजापूरला पोचू. 41 किलोमीटरचं इथून विजापूरचं अंतर आहे. तर मित्रांनो जस्ट आपण जत क्रॉस केलंय आणि वाजले 4:30. तर विजापूर इथून 35 ते 40 किलोमीटरचं रनिंग आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री जी आहे ती 10 किलोमीटरवरती आहे फक्त. तर एक 10-15 मिनिटात आपण ते क्रॉस करू आणि विजयपूरला पोहोचतपर्यंत आपल्याला 1 तास तर नक्कीच लागेल, कारण 40 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपल्याला जे पहिलं लोकेशन आहे ते इथून 400 किलोमीटर आहे. तर ते कव्हर करण्यासाठी कमीत कमी दुपार तर नक्कीच होऊ शकते, कारण 400 किलोमीटर आहे. तर कंटिन्युअसली गाडी खेचायला लागेल, तर आपण ते कव्हर करू शकतो. तर बघू शकताय याने पण ड्रम भरलेत, पिकअप आहे. आणि किती बाहेर आले बघा, ते फाळका सोडून एवढं बाहेर आणि फाळक्याच्या पुढे कसं आहे. तर आलोय मित्रांनो थोडं पुढे आणि चेकपोस्ट आहे बरं का, बट आपण ऑनलाईन टिपिंग काढला असल्यामुळे काही थांबलो नाही. बट काटा नाही आहे ह्या रोडला. जतवरतून ज्यावेळेस आपण विजापूरच्या रोडला जातो तर काटा लागत नाही आहे, बट चेकपोस्ट आहे. दिवसा आल्यानंतर नक्कीच चेक होऊ शकतात, बट रात्रीचं आता कोण नव्हतं आणि टायमिंग पण एक 5 वाजलेले आहेत. त्यामुळे कोणी चेक करायला पण बाहेर नाही आलं. पत्र्याचं कॅबिन सारखं आहे आणि त्याच्या मागं ऑफिस पण आहे. तर तिथं कन्नडमध्ये लिहिलं होतं, त्यामुळं काय ते वाचता नाही आलं. पण चेकपोस्ट आहे. टिपी काढायचं असेल वगैरे तर नक्कीच काढू शकता इथे पण येऊन. हा एक ऑप्शन आहे.
तर मित्रांनो RTOने गाडी पकडली होती, बघू शकता RTOची कर्नाटकची गाडी. चला डॉक्युमेंट चेक केलेत, ही गाडी पण पकडली, आपला टिप्पी वगैरे चेक केलाय. निघूया इथून. बघू शकता सकाळ सकाळी RTO डॉक्युमेंट चेक करून सोडून दिलंय, टीपी चेक केलाय ऍक्च्युली त्यांनी. निघूया आता इथून पुढे. गुड मॉर्निंग कर्नाटक. म्हणजे सकाळ सकाळी 6 वाजता RTOचं दर्शन आणि दिवसाची सुरुवात विजापूरच्या अलीकडे. एक 4-5 किलोमीटर पुढे विजापूर सिटी आहे. इथून हा विजापूर RTO असेल ज्याने आपल्याला पकडलं होतं. समोरच दिसते ती विजापूर सिटी, बघू शकताय. तर पहिला युनिफॉर्म घालूया, नाही तर ट्रॅफिक वाला आपल्याला थर्ड लावायचा. कसा वाटतं युनिफॉर्म? आणि आपला युनिफॉर्म गाडीमध्येच असतो, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि पोहोचलं आपण तोरावी या गावात. हवालदार परत पकडायचा, 100-200 रुपये मागायचा, नाही तर त्या युनिफॉर्मची पावती, पिवळी पावती मागच्या वेळेस सारखी दिली, 500 रुपयाची पावती काही परवडायची नाही. त्यामुळे शर्ट घालून घेतलाय. बघू आता आंघोळ केल्यानंतर पूर्ण ड्रेसच चेंज करून घेऊ आणि जाऊ आता विजापूर सिटी क्रॉस करून. किल्ल्यासारखंच आहे, सध्या त्याची अवस्था थोडी वाईट आहे, बघू शकताय. तर कसा वाटतंय विजापूरचा व्ह्यू? वाव, किल्ला. तर विजापूर मधून आता पडलोय बाहेर. खूप बघायसारखं आहे बरं का विजापूर मध्ये. आणि हा आहे बँगलोर हायवे. समोरच आपली 1934 दिसत असेल. विजापूर सोडून एक 5-7 किलोमीटर पुढे आलोय आणि थांबलोय मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी. हे मागं हॉटेल बघू शकता. गरम पुरी भाजी खाऊया. गरम भूक लागली होती भरपूर, पहिलं खाऊया आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो मस्त असा चहा नाश्ता उरकलाय. पुरी भाजी खाली आणि चहा घेतलाय. तर तोंडावरती पाणी वगैरे मारून फ्रेश झालं. तर आता बघूया कुठे 7:30 वाजलेत, तर कुठे आंघोळीला वगैरे जागा भेटते का पुढे जाताना. आंघोळ वगैरे करू. 7:30 वाजलेत आणि मग पुढचा प्रवास कव्हर करू. आंघोळ पण करायची अजून. इकडं भरपूर अशा पवनचक्क्या आहेत, इकडं बघू शकता लेफ्ट साईडला. आणि आपण जे मटेरियल घेऊन चाललोय तर हे पवनचक्कीचंच मटेरियल आहे. मित्रांनो ते पवनचक्कीचं पाता आता पाहिलं असेल, किती फूट असेल काय अंदाज लागू शकतो का? ते ऑइल वगैरे, मोटर त्याची, त्या सगळ्या गोष्टी आपल्या गाडीमध्ये आहेत. किंवा त्याला बॅकअपसाठी बॅटऱ्या, ते छोटं साहित्य त्याला सप्लाय करण्यासाठी. म्हणजे एखादी मोठी वस्तू किंवा तो प्रोजेक्ट चालवण्यासाठी छोट्या गोष्टी सुद्धा किती महत्त्वाच्या असतात. मित्रांनो हा जो प्रोजेक्ट दिसतोय NTPCचा, हा आहे थर्मलचा प्लॅन्ट, पॉवर ग्रिड. कुडगी NTPC आहे बघा, इथं बोर्ड लागलाय. तर भरपूर मोठा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. आणि या कंपनीमध्ये गेल्यानंतर 8 दिवस बाहेर निघता येत नाही. जोपर्यंत तुम्ही इन कराल तर तुम्हाला ज्या वेळेस एक्झिट काम होईल त्यावेळेसच बाहेर येता येते. अशी कंपनी आहे. आपल्याला 8 दिवस त्या कंपनीमध्ये अटकायला लागलं होतं. आणि त्याच्यावरती टॉपच्या चिमण्या दिसत आहेत हायटेड, तर त्याच्यावरती काम चालू होतं.
तर बघू शकता आलमट्टी इथून राईटला म्हणजे आलमट्टी डॅम, आणि हा जो रोड जातो हा सरळ जातो बँगलोर हायवेने. तर इथं वरती गेल्यानंतर धरण आहे लाल बहादूर शास्त्री जलाशय आलमट्टी, मोठे धरण आहे खूप. समोर दिसतंय ते धरण आलमट्टी धरण. हे नदीचं पात्र असं वाटतं आलमट्टी. बघू शकता आता दिसत. तर बघू शकताय मित्रांनो मस्त असा महादेव राजस्थानी ढाबा, आणि तिथं हौदात पडतंय पाणी. तर चला घेऊया आंघोळ करून. गाडी लावायला पण जागा चांगली आहे, तिथं समोरच गाडी लावता येईल आणि आंघोळ पण करता येईल. तर पहिले आंघोळ उरकू, चहा वगैरे घेऊ राजस्थानीमध्ये आणि मग पुढे जाऊ. तर कसं आहे मित्रांनो हौद, घेऊया आंघोळ करून. म्हणजे जरा फ्रेश वाटलं. तुला खूप बोर झाला आतापर्यंत. आता आंघोळ केल्यावरती मस्त फ्रेशमध्ये पूजा वगैरे करून मग पुढचा प्रवास करू. चला मित्रांनो पहिले आंघोळ करूया आता. तर कशी वाटली मित्रांनो आपली आंघोळ फास्ट मधली. आंघोळ झालेली आहे, पूजा झालेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात